सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला गरिबाचं हॉस्पिटल म्हटलं जातं। सोलापूर सिव्हिलमध्ये जिल्हाभरासह लातूर, धाराशिव या जिल्ह्यातून देखील रुग्ण उपचारासाठी येतात। या हॉस्पिटलसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून दिला जातो। पण आता सोलापूरच्या हॉस्पिटलमधून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। सोलापूरच्या सिव्हिलमध्ये एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला। सिव्हिल हॉस्पिटलमधील इमर्जन्सी ओपीडी मध्ये उपचार घेत असलेल्या महिला रुग्णाला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येत होतं। तेव्हा त्या रुग्णाला शिफ्ट करण्यासाठी स्ट्रेचरची आवश्यकता होती, तेव्हा स्ट्रेचर उपलब्ध झालं नाही। अखेरीस त्या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांनी चक्क मोटारसायकलवरून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं। आपण ही दृश्य लोकप्रहार चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत। रुग्णांच्या नातेवाईकांना याबाबत विचारला असता त्यांनी हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचर उपलब्ध नाही म्हणून आम्ही गाडीवर घेऊन जात आहोत असं धक्कादायक उत्तर दिलं। लोकप्रहारची टीम जेव्हा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करत होती तेव्हा सिव्हिलचा एक पुरुष कर्मचारी तिथे येऊन कॅमेरा बंद करा असे सांगत दमदाटी करू लागला। सिव्हिलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्ण उपचारासाठी येत असतात। त्यांना साधं स्ट्रेचर उपलब्ध होऊ शकत नसेल तर ही बाब नक्कीच गंभीर आहे। हा प्रकार पाहता सिव्हिल प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचं चित्र आहे। याकडे सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। हे वृत्त संकलन केलं आहे आमचे प्रतिनिधी उजेब इनामदार यांनी।